तर बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिक्रियांवर आपले लक्ष असेल। यानंतर दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। अजित पवारांच्या उपस्थितीत प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला। भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांचा अर्ज दाखल, तर शिवसेनेतून मिलिंद देवरा यांनी अर्ज भरला। काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल। नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, अजय चौधरी, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकाल वाचनाला दुपारी 4:30 वाजता सुरुवात होणार। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। राष्ट्रवादीचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार हे सर्वांना माहीत। दिल्लीवरून येणारा निकाल राहुल नार्वेकर वाचतील, संजय राऊतांची नार्वेकरांवर टीका। आजच्या निकालाकडून काहीही अपेक्षा नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात अदृश्य शक्ती सगळं करतीये। सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री शिंदेंसह केंद्रावर निशाणा, तर निकालाविरोधात लागल्यास सुप्रीम कोर्टात जाणार, सुळेंची प्रतिक्रिया। आमदार अपात्रतेचा निकाल मेरिटवर व्हावा अशी आमची अपेक्षा, अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तोच निकाल आज लागेल, विधानसभा अध्यक्ष आमच्या बाजूने निकाल देतील, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची निकालावर प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांच्या गटाने चंद्रकांत हंडोरेंचा पराभव केला, संजय राऊतांचा अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप। हंडोरे यांना आमचा पाठिंबा, राऊतांची प्रतिक्रिया। तर हंडोरे यांना मी पाडल्याची खोटी गोष्ट, मी दगाफटका करणारा माणूस नाही, राऊतांनी केलेल्या आरोपाला अशोक चव्हाण यांचं प्रत्युत्तर। काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक संपली, बैठकीला 36 आमदार उपस्थित, 7 आमदार अनुपस्थित। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये खदखद, नेत्यांच्या कारभारावर पक्ष सचिवांची टीका। काँग्रेसच्या लोणावळ्यातील चिंतन शिबिरात प्रदेश सचिवांना निमंत्रण नाही, चिंतन शिबिरात न बोलावल्यानं सचिव संदेश शिंगलकर हायकमांडकडे तक्रार करणार। मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, पोटदुखीचा त्रास वाढला, अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। मनोज जरांगेंनी पाणी प्यावं, मराठा आंदोलकांची विनंती। सरकारनं ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिलं किंवा सरसकट प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाज पेटून उठेल, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा इशारा। मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला एकदिवसीय विशेष अधिवेशन, प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची शक्यता।